मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. 2018 मध्ये एक मूवी आला होता धडक, ज्यामध्ये धर्मा प्रोडक्शनच्या अंडर करण जोहरने 2 स्टार किड लॉन्च केले होते. एक जान्हवी कपूर आणि सेकंड होता ईशान खट्टर. तो मूवी हिट झाला होता ठीकठाक, ज्याने 10 करोडचा बॉक्स ऑफिस कलेक्शन केला होता आणि ज्याचे सॉन्ग ब्लॉकबस्टर झाले होते. आणि त्याचाच स्पिरिच्युअल सिक्वल 2025 मध्ये येत आहे, ज्याचं नाव आहे धडक 2, ज्यामध्ये स्टार कास्ट आहे सिद्धांत चतुर्वेदी आणि सेकंड लीड आहे तृप्ती डिमरी. सिद्धांत चतुर्वेदी गल्ली बॉय मध्ये त्याचं उत्कृष्ट काम आपण पाहिलंय. त्याच्यानंतर तृप्ती डिमरीला आपण अॅनिमल मध्ये पाहिलाय. त्याच्यानंतर बरेच मूवी तिने केले, पण तशा काही त्या हिट झाल्या नाही. फायनली तिला खूप चांगला रोल धडक 2 मध्ये मिळालाय. तिने लैला मजनू नावाचा एक मूवी केला होता, ज्यामध्ये तिने बेस्ट ऍक्टिंग केली होती आणि फायनली तेच तिची ते ऍक्टिंग आणि ते इंटेन्सिटी ते दिसून येते. मूवीमध्ये जी कास्ट आहे ती प्रॉमिसिंग कास्ट आहे. ऑन स्क्रीन जे जोडी दिसत आहे त्यांच्यामध्ये जे केमिस्ट्री दिसत आहे खूप छान दिसत आहे. ओव्हरऑल ऍक्टिंग त्या दोघांची पण चांगली आहे आणि फायनली त्यांना डिझर्विंग रोल मिळालेला आहे. आणि जे सॉन्ग आहे तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये श्रेया घोषाल आणि जुबिन नौटियाल, आणि खूपच छान त्याचा टायटल ट्रॅक आहे. आणि हा मूवी हिट होणार जर याची स्टोरी लाईन चांगली असली तर. पहिला जो धडक होता तो आपला मराठी मूवी सैराटचा रिमेक होता, आणि हा सुद्धा एक तमिळ भाषेतील रिमेक आहे ज्याचं नाव आहे पेरियम पेरिमल. हा 2018 मध्ये तमिळ मूवी आला होता. तो हिट मूवी झाला होता. त्याचा हिंदी डबिंग पण तो आला नाही, कारण की यांना हा हिंदीमध्ये मूवीचा रिमेक करायचा होता. आणि ओव्हरऑल मूवी चांगला राहील अशी आपण अपेक्षा करू. आणि सेकंड मूवीच्या ट्रेलर बद्दल बोलायचं झालं तर सय्याराचा ट्रेलर आलेला आहे, ज्यामध्ये आहान पांडे आणि अनित पड्डा दोन्ही डेब्यू करत आहे. फर्स्ट मूवी आहे त्यांचा, ज्यामध्ये ही जी मूवी आहे ही पहिल्यांदा आशिकी 3 या मूवीचं टायटल राहणार होतं, पण ऑलरेडी आशिकी 3 वर काम सुरू आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन दिसणार आहे. म्हणून या मूवीचं नाव सय्यारा ठेवण्यात आलेलं आहे. आणि या मूवीचा जो डायरेक्टर आहे तो मोहित सूरी आहे, ज्याने आपल्याला एक विलन, आशिकी 2 यासारखे ब्लॉकबस्टर मूवी दिले. लाईफ टाइम ज्याचे तुम्ही सॉन्ग ऐकू शकता, एकदम ज्याची स्टोरी लाईनच लव्ह स्टोरी बेस्ड मूवीसाठी तो डायरेक्टर फेमस आहे. आणि यामध्ये पण जे इंटेन्सिटी आणि जे डायलॉग डिलिव्हरी आहान पांडेने आपल्या पहिल्याच पिक्चरामध्ये केली आहे ती अप्रतिम आहे. आणि अनित पड्डाचं पण काम ट्रेलरमध्ये चांगलं दिसून आलंय. जर स्टोरी चांगली असली, कन्व्हिन्सिंग असली, तर आजकालच्या यंग जनरेशनला ती मूवी आवडू शकते आणि हिट टायटल या मूवीला भेटू शकते. आणि ही मूवी 18 जुलैला रिलीज होणार आहे. आणि याचा जो तिकीट सेल झालाय तो खूप झालाय, म्हणजे ऍज अ डेब्यूट स्टारकास्ट करत आहे त्यांच्यासाठी एवढं तिकीटचा सेल होणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. जर या मूवीनं 50 CR जरी केलं तरी हा मूवी हिटच्या टायटलमध्ये येऊ शकतो. आणि थर्ड मूवीच्या ट्रेलर बद्दल बोलायचं झालं तर सरजमीचा ट्रेलर आलेला आहे, ज्यामध्ये सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, ज्याचा हा सेकंड मूवी आहे. मला वाटतं की हा त्याचा फर्स्ट मूवी असतो तर फार चांगलं झालं असतं. त्याच्यानंतर साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन आणि बॉलिवूडची बेस्ट ऍक्ट्रेस काजल, हे तिघही या मूवीमध्ये दिसणार आहे. या मूवीमध्ये ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलंय की ट्विस्ट आणि ऍक्शन भरपूर साऱ्या प्रमाणात राहणार आहे. सॉलिड ऍक्शन इब्राहिमने केलेला आहे. आणि मूवीचा जो ट्रेलर आहे तो खूप चांगल्या प्रकारे कट करण्यात आलेला आहे. आणि हा मूवी थिएटरमध्ये न रिलीज होता तो हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. तर पाहू, या अपेक्षा खूप आहे, कारण की याच्यामध्ये चांगली स्टारकास्ट आहे, जसे की काजल आहे, पृथ्वीराज आहे. आणि असं वाटतं की पहिला मूवी फ्लॉप झाल्यानंतर इब्राहिम अली खानने सरजमी मूवीसाठी खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे. आणि फेस ऑफ पाहायला मजा येणार आहे. पृथ्वीराजचा आणि इब्राहिमचा जो फेस ऑफ होणार आहे ट्रेलरमध्ये दाखवला, खूप चांगल्या प्रकारे दाखवलाय. असाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.